पिंपळनेरमध्ये दादा भुसे यांची ग्वाही, भगवा फडकवा, निधी कमी पडू देणार नाही, अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश। विविध विकास कामांच्या उद्घाटनानंतर पिंपळनेर येथे झालेल्या शिवसेना शिंदे गट कार्यकर्ता मेळाव्यात शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी पिंपळनेर नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे आवाहन केले। आपण निवडून आल्यास विकास निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। साई कृष्णा रिसॉर्ट येथे झालेल्या आणि धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या अध्यक्षतेखालील या मेळाव्यात आमदार मंजुळा गावित यांनीही नगर परिषदेसाठी मोठा निधी आणण्याची तयारी दर्शविली। नामदार भुसे यांनी गावित दाम्पत्याच्या साक्री तालुक्यासाठी आणलेल्या निधीचे कौतुक केले आणि कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्तीवर पक्षासाठी झोकून देण्याचे आवाहन केले। त्यांनी विरोधकांचे मत चोरी आरोपांवर टीका करत जनतेने योग्य जागा दाखविल्याचे सांगितले। तसेच जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारून त्यांना इंग्रजी शाळांच्या तोडीस आणण्याचा संकल्प व्यक्त केला। त्यांनी पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करावे असे आवाहन केले। यावेळी विविध पक्षातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व पिंपळनेर नगर परिषद हद्दीतील अनेक कार्यकर्त्यांनी दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। युवा सेना धुळे जिल्हा अध्यक्ष सागर गावित, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, मयूर मगर, रवींद्र पगार, मालेगाव शिवसेना उपाध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, विशाल देसले, साक्री विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव, अमोल सोनावणे, अजय सोनावणे, पंकज मराठे, रंजना बच्छाव, संगीता पगारे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। पिंपळनेर शहरातील विविध विकास कामांचं लोकार्पण, नवीन कामांचं शुभारंभ, भूमिपूजन आपल्या लोकप्रिय आमदार माननीय मंजुळाताई गावित साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या शहरामध्ये संपन्न झालंय। त्यासोबतच विविध शिवसेना शाखेंचं उद्घाटन आणि शिवसेनेमध्ये प्रवेश हाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मला वाटतं की एक ग्रामपंचायतीचं 100 वर्षाच्या नंतर नगर परिषदमध्ये पाठीमागच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री महोदय, नगर विकास मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदमध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालेलं आणि मागच्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांच्यासाठी निधी मिळालेला आणि आपल्या पिंपळनेरचं चित्र बदलताना आपण पाहतो आहोत। माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे सूचना आदेश आहेत। नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात आणि त्या पद्धतीनेच आमची भूमिका असेल। त्यांचे जे काही आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे पुढे आम्ही मार्गक्रमण करू।